श्री परमपूज्य सद्गुरू समर्थ विनायक अण्णा राऊळ महाराज यांचा 4था पुण्यतिथी उत्सव सोहळा पिंगुळी येथे भक्तिभावाने संपन्न झाला। या पुण्यतिथी सोहळ्याला महाराष्ट्र व गोवा येथील भक्त भाविकांनी उपस्थिती दर्शवित समर्थ राऊळ बाबा आणि अण्णा महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले। या निमित्ताने 2 दिवसांमध्ये हजारो भाविक समाधी स्थळी नतमस्तक झाले। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाले। या सुप्रसिद्ध गायिका सौ कविता मूर्ती देशपांडे यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सौ कविता मूर्ती देशपांडे या एक सुमधुर गायिका आहेत, ज्यांनी सुरांच्या दुनियेत आपला ठसा उमटवला। देश विदेशात 1500हून अधिक मैफिलीमध्ये सादरीकरण केले। आपल्या बहुमुखी आणि मधुर आवाजाच्या स्वरांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली, लाखो रसिकांची मने जिंकली। सौ कविता मूर्ती देशपांडे यांनी पुण्यतिथी सोहळ्यात विविध गाणी गाऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले। त्यानंतर नंबर 1 निर्धार न्यूजशी त्यांनी संवाद साधला। पाहूयात। असं म्हणतात की एखाद्या पुण्यस्थळी पुण्ययोग येतो। आज परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराजांची पुण्यतिथी 4थी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होत आहे। विविध सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम च्या माध्यमातून भक्तजन आहेत ते ही साजरी करत असतानाच या ठिकाणी आणखी एक योग मिळतोय आपल्याला। तो म्हणजे आपल्या सोबत आहेत ते गायिका, सुप्रसिद्ध गायिका जे कविता देशपांडे जी आहेत आपल्या सोबत। एक मुख्य म्हणजे त्या अण्णा महाराजांच्या भक्त आहेत आणि त्यांनी त्यांच्यावरचं गाणं देखील गायलेलं आहे। असा एक चांगला योग आपल्याला त्यांच्याशी बातचीत करण्याचा मिळतो। निर्धार न्यूजच्या जीवनामधला हा एक मोठा सुवर्ण योग म्हणावा लागेल। मॅडम, खूप खूप धन्यवाद तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल। काय सांगाल हा पुण्यतिथी उत्सव त्याबद्दल? खूपच सुंदर आणि माझं पण योग आला आज यायचं आणि मी खूप वर्षापासून अण्णा महाराज इकडे येते आणि अण्णा महाराज गेले पण ही स्टील प्रेझेंट हिअर इन द सराउंडिंग्स। त्यांचं जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते अजूनही मिळत आहेत आणि दोज हू आर फॉलोइंग द ट्रेडिशन, त्यांचे भक्तजन म्हणा किंवा ट्रस्टीज म्हणा, जे ट्रस्ट आहे आणि ते खूप चांगलं हे करतात, काइंड ऑफ कंटिन्यू करतायत आणि त्याच जोशने आणि त्याच जसे अण्णा होते तेव्हा व्हायचा साजरा तसंच होत आहे आज पण। नक्की नक्की। तुम्ही बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित असता आणि गाण्याचं एक हे करता, भक्तांबरोबर तुम्ही अगदी नाचता डोलता असं होतं। काय सांगाल? नाही, मला खूपच आवडतं। एक अलग वातावरण असतं इकडे आणि जे मी म्हणाली ती वाईब्स असतात, ते पॉझिटिव्ह वाईब्स ते अण्णामुळे आणि राहुल बाबामुळे येतात आणि आपोआप वातावरण एवढं सुंदर असतं इकडे। मी परदेशात गाते, सगळीकडे गाते, पण इकडे जे आनंद मिळतं ते वेगळंच आहे, काहीतरी वेगळंच। नक्की। तुमच्या या संगीत जीवन जे आहे, संगीत यात्रा जी तुमची आहे, त्या यात्रेमध्ये अण्णा महाराजांचं काय योगदान आहे? त्यांचं खूपच आशीर्वाद आहे आणि त्यांना भेटल्यानंतर आय थिंक माझं करिअर जे आहे इट टूक ऑफ आणि देयर इज बीन नो लुकिंग बॅक आफ्टर दॅट। म्हणजे त्यांनी जे आशीर्वाद मला दिलाय ते इट्स अमूल्य अमूल्य आहे एकदम। ठीक आहे। हा जो परिसर बघितल्यानंतर मठामध्ये ते तुम्ही ठिकठिकाणी गेलात, देश विदेशामध्ये फिरलात, कसं वाटतं? खूपच सुंदर। जसं मी म्हणाली, अण्णा नाही आहेत पण तरी इतकं सुंदर कंटिन्यू करतायत आणि त्याच जोशनी, त्याच दे आर नॉट कॉम्प्रोमाइजिंग ऑन एनिथिंग आणि क्वालिटी पण आणि कार्यक्रम पण सगळे एवढं सुंदर चालवत आहेत। तर भक्तजनांचा खूप खूप आभार आहे की हे चालवत आहेत ते। नक्की। आणि तुम्ही जे गाणं म्हटलं ते एकदा आमच्या न्यूज चॅनल साठी कडवं। तुम्ही हो अण्णा राऊळ स्वरूपा, तुम्ही हो अण्णा राऊळ स्वरूपा, आम्ही हो बाळे तू माय बापा, तू माय बापा, तुम्ही हो अण्णा राऊळ स्वरूपा। मला एक सांगायचं आहे की हे सीडी जे आहे खूपच सुंदर सीडी आहे, बहुतेक सगळ्या भक्तजनांकडे आहे आणि आपले एक खूपच ज्यांनी मी गाणी लिहिले आहेत त्यांचा मी मेन्शन करायला हवंय, संजय परळकर म्हणून। ते पण आमचं आता नाही आहेत पण त्यांची आठवण आहे आणि ही गाणी एवढी सुंदर त्यांनी लिहिली आहे, तर त्यांना पण एक ट्रिब्यूट सारखा आज होता। मी त्यांना खूप आठवण आली आज। तर ते पण खूप भक्त होते आणि नेहमी यायचे, गायचे माझ्या सोबत। ते माझे पार्टनरच म्हणा, इकडे मी यायची आणि त्यांच्या सोबत गायची आणि ती सगळी गाणी त्यांनीच लिहिली आहेत। तर राहुल बाबांचा आशीर्वाद आहे, अण्णा महाराजांचा आशीर्वाद आहे, असंच राहू दे आणि पुढे भक्तजन आणि वी विल ट्राय आवर बेस्ट टू कंटिन्यू जसं चाललंय तसं।
नक्कीच. आव्हान काय कराल भक्तजनांना वगैरे? आव्हान काय, जसं अण्णांचं जे हे आहे, अण्णांचं मंत्र आहे, सगळं मिळून करायचं आणि एकमत होऊन करायचं, तसं चालू ठेवायचं आणि कीप अप द गुड वर्क. आणि अन्नदानचं जे अण्णांचं हे होतं ते कंटिन्यू करायचं. आणि आय थिंक सगळे एक एक असं असतं ना की सगळे एकत्र येतात. हा ठिकाणी असं आहे की सगळे एकत्र मिळून सगळं करतात. तर ते आता ते जे आय थिंक दॅट क्वालिटी आणि ते जे सुकून आहे इकडे, ते कुठेही नाही. तर मी येत जाणार, आणि जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तसं येत जाणार. आणि अण्णांचा आशीर्वाद आहे, तर त्यांचा आशीर्वाद किंवा काहीच नाहीये. तर सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच. या होत्या सुप्रसिद्ध गायिका कविता देशपांडे. असं म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक अधिष्ठान असतं आणि ते अधिष्ठानच ते एका उंचीवरती घेऊन जातं. तसं कविता देशपांडेंच्या जीवनामध्ये त्यांनी आज या ठिकाणी सांगितलं की एक अधिष्ठान आणि अण्णा महाराजांसारखं अधिष्ठान आपल्या पाठीशी उभं राहिलं आणि आपण आज देश विदेशामधली एक सुप्रसिद्ध गायिका बनू शकलो. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निश्चित स्वरूपात या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्त त्या या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आणि विविध कार्यक्रमामध्ये त्या आपल्या इथे या ठिकाणी येतात. अशा पद्धतीचा हा असा सोहळा त्यांनी अनुभवला आणि त्यांच्या गाण्यातून अनेक भक्तजन निमित्ताने अण्णांच्या आठवणी त्याच्यातून त्यांनी या ठिकाणी उजाळा मिळाला. धन्यवाद. बरोबर. तुम्ही हो अण्णा रावण स्वरूपा, तुम्ही हो अण्णा रावण स्वरूपा, आम्ही हो बाळे तू माय बापा, तू माय बापा. तुम्ही हो अण्णा रावण स्वरूपा.